आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांचा वारसा पुढे नेणारे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांना देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा नागरी सन्मान म्हणजे पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे। त्यांच्या या सन्मानामुळे गुरुदेव भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने 2026 साल या वर्षी पद्म पुरस्कारासाठी यादी जाहीर केली असून त्यामध्ये बोथे गुरुजी यांच्या नावाचा समावेश आहे। तर हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यांचा सन्मान आहे। हा सन्मान मी संत तुकडोजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो असे मत यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांनी व्यक्त केले। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यासाठी अमरावती येथील मिशन IASचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे तसेच माजी मुख्याध्यापक नंदकिशोर खडसे, दिनकर सुंदरकर यांच्या वतीने बोथे गुरुजी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, मोजरी।